नमस्कार, मी नीलम देवकर. आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचं हे अल्पावधीत लोकप्रिय झालेलं बातमीपत्र प्रसारित होत आहे. डिजियाना केबल टीव्ही आणि ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करते. सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स. मनपाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. हेल्मेट सक्तीमुळे कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर, पार्किंग मात्र मोकळीच. मुस्लिम मायनॉरिटी काउन्सिलचा लॉंग मार्च नाशिकमध्ये, विविध ठिकाणी स्वागत. आणि बंजारा टायगर फोर्सचा अतुल सावेंच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. मनपा प्रशासनानं गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेत येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी व मनपामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी अगदी सर्वांना हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट नसेल तर मनपा पार्किंगमध्ये गाडी लावण्यास मज्जाव केलेला आहे. एक प्रकारची बंदीच घातलेली आहे म्हणा. पण यामुळे किती कर्मचारी मनपा आयुक्त के श्रीकांत यांचे आदेश डोक्यावर घेत हेल्मेट घालतात हा संशोधनाचा भाग आहे. मात्र महापालिकेच्या समोर सर्वच बाजूंनी रोडवर अवैध पार्किंग होत आहे. कर्मचारी ही आपली वाहनं पार्किंगच्या ऐवजी रस्त्यावरच उभी करून ठेवत असल्याने अपघाताला मात्र निमंत्रण मिळणार हे नक्की. आता याला जबाबदार कोण आहे? रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर वाहनं उभी राहिल्याने एखादा मोठा अपघात होऊ शकतो, काही घटनाही घडू शकते. मनपा इमारतीच्या खालचे पार्किंग मात्र मोकळेच राहते. याचा आयुक्तांना काय फायदा होतो याकडे पोलीस प्रशासनाने सुद्धा डोळेझाक करत आहे. आता ट्रॅफिक शाखा कुठे आहे? काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलीस रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करणार असं सांगितलं जात होतं. मग इथे काही कारवाई होणार का? तुघलक पद्धतीने निर्णय घेणाऱ्या मनपा आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का? येथील वाहनं उचलून नेणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. संविधानाचं संरक्षण आणि मुस्लिम आरक्षणासाठी निघालेल्या महाराष्ट्र मायनॉरिटी काउन्सिलच्या लॉंग मार्च मधील आंदोलकांनी काल रात्री नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मुक्काम केला. सकाळी पुन्हा ही यात्रा सुरू झाली. रोज किमान 20 किलोमीटरची पायपीट होत असून नाशिक नंतर ठाण्यात हा लॉंग मार्च पोहोचणार आहे. काउन्सिलचे नेते जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वात हा मार्च मार्गक्रमण करीत आहे. औरंगाबाद येथील गब्बर ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी, पत्रकार हसन शहा, अब्दुल खय्यूम, अफसर पठाण यांनी येवला येथे जाऊन त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला. अब जो पीढ़ी आ रही है नौजवानों की, अब जो लोग सामने आ रहे हैं वो आंखों में आंखें डाल के बात करने वाले हैं. जैसे चरांगे पाटिल साहब की मिसाल आप ले लो कि पूरे महाराष्ट्र के बड़े लीडर उनके पास चले गए. पूरे महाराष्ट्र के एक आम सा इंसान और पूरे महाराष्ट्र की बड़ी लीडरशिप जिनको मिलने के लिए हमको हफ्तों इंतजार करना पड़ता था, ऐसे लोग एक साधारण आदमी के पास चले गए क्योंकि उनकी कौम ने उस चरांगे पाटिल की आवाज पर लब्बैक कहा और लाखों का मजमा जो है जमा हो गया और हुकूमत हल गई. लिहाजा इंशाअल्लाह मुसलमानों की भी सूरत हाल ऐसी करीब है, इससे ज्यादा बदतर है और मुसलमान भी अब सोच रहे हैं कि हमको रिजर्वेशन मिलना चाहिए. ये कोशिश हमारी थी कि हमने बहुत निवेदनें दिए, बहुत सारी एक्टिविटी कर लिए, लेकिन कोई तरीका समझ में नहीं आ रहा था. तो क्या नया तरीका हो सकता? तो माइनॉरिटी काउंसिल ऑफ महाराष्ट्र के जिम्मेदारों ने ये कहा कि अब हम अपने आप को अजीमत की राह में डालेंगे. हम अपने आप को औरंगाबाद से मुंबई तक पैदल जाएंगे और अल्हम्दुलिल्लाह आज हमारा 5वां पड़ाव येवला की शक्ल में खत्म हो गया. बातम्या अजूनही आहेत, मात्र ब्रेक नंतर. मनपाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. हेल्मेट सक्तीमुळे कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर, पार्किंग मात्र मोकळीच. मुस्लिम मायनॉरिटी काउन्सिलचा लॉंग मार्च नाशिकमध्ये, विविध ठिकाणी स्वागत. आणि बंजारा टायगर फोर्सचा अतुल सावेंच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महानगरपालिका सध्या राम भरोसे आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण एकतर अनेक कर्मचारी अधिकारी निवृत्त झाल्याने त्या जागेवर कुणाचीच नेमणूक करण्यात आलेली नाही. काही कंत्राटी कर्मचारी कधी येतात, काय काम करतात, कुणाचं काम करतात काहीच कळत नाही. सर्वसामान्य माणूस आपले काम घेऊन गेलाच तर त्याला एक प्रकारे खेट्या घालाव्या लागतात. महानगरपालिकेतील बाजार परवाना विभागात सध्या एकही कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध नाही.
गटाई कामगार यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मालमत्ता विभागाकडून बाजार परवाना विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने त्यासाठी काही कर्मचारी उपलब्ध नाही। एक वृद्ध ज्येष्ठ गटाई कामगार यांना 4-4, 5-5 दिवस चक्रा माराव्या लागल्या, मात्र कुणीही ऐकून घ्यायला नाही। स्वतःचे कामधंदा बुडून इथे येऊन पुन्हा अधिकारी जागेवर नसल्यामुळे परत जावं लागतंय। गटाई कामगारांना यापूर्वी वर्षाला 117 रुपये होती, आता तीच फी 6 महिन्यात भरावी लागते। ही मनमानी आहे। याविरुद्ध लवकरच कामगार आंदोलन करणार आहेत। या विभागाचे प्रमुख उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क करून स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही। मनपा प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला। आम्ही 20 दिवसापासून चक्कर मारायला लागलो, त्या इथं कधी कोणता कर्मचारी अधिकारी दिसला नाही आणि तो एक चपराशी म्हणून आहे तिथं, तो नेहमी वापस जायचं सांगतो की साहेब इथं नाही, साहेब या कामाला गेले, साहेब त्या कामाला गेले आणि इथं कोणीच नाही। यांच्या भरोश्यावर जर हे कार्य चाललं जात तर त्याला काही पर्याय असायला पाहिजे, ठेवायला पाहिजे की नाही? तर काय करायचं त्याच्याबद्दल? किती दिवसापासून चक्रा मारतो? मी 20 दिवसापासून चक्रा मारतो। रोजचे किती कमवतो? रोजचे 150, 100, 200 पर्यंत, जास्तीत जास्त 200 पर्यंत कमवतो। तीच परवाना म्हणून भरायचं आहे, परवानगी। काय काम करतो तुम्ही? आम्ही मोची काम करतो। तर तुम्हाला कोणताच अधिकारी इथं भेटले नाही का? कधीच भेटले नाही। जेव्हा आलो तेव्हा ते इथं राहतच नाही, इथं कोणीच भेटत नाही आम्हाला। आता तुमची मागणी काय आहे? जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी आपल्या काही मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे। काही विघ्नसंतोषी लोकांनी माझ्या विरोधात कटक कारस्थान करून पोलिसात खोटी तक्रार दाखल केली असल्याचा आरोप हळनोर यांनी केला आहे। आपल्यावरील खोटे गुन्हे जे माझ्या संघटनेतून फुटून बाहेर पडलेल्या लोकांनी केले आहेत ते रद्द करण्यात यावेत, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। साहेब काय सांगाल? उपोषणाला बसलात तुम्ही, आजचा दुसरा दिवस आहे। मी वाहन चालकाचं नेतृत्व करतो, त्या अनुषंगाने हजारो लोकांचे आत्तापर्यंत प्राण वाचले, अपघाताला आळा बसला, ड्रायव्हर निर्व्यसनी झाले। त्या अशा चांगल्या कामामुळं समाज माध्यमातून आपल्याला आत्तापर्यंत 22 पुरस्कार भेटले। आत्ता 10 जून 2023 रोजी नागपूरमध्ये आदरणीय आपले परिवहन मंत्री गडकरी साहेबांच्या हस्ते माझा सन्मान झाला आणि असं चांगलं कार्य असतानाही माझ्यावर काही माझे विघ्नसंतोषी मित्र माझ्यावर खोटे आरोप करतात, खोटे गुन्हे दाखल करतात आणि पोलीस प्रशासनसुद्धा आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हे न पाहता माझ्यावर प्रतिबंधात्मक कार्य करतात आणि त्या अनुषंगानं मी विभाग आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलं होतं। त्याच्यापूर्वी CP ऑफिसलाही दिलं होतं की बाबा ही माझ्यावर खोटी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली ती मागं घेऊन जो खरा दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, परंतु माझी दखल नाही घेतली गेली म्हणून मी आज उपोषणाला बसलो। आपलं वरिष्ठांशी काही याबाबत बोलणं झालं नाही, अजून माझं काही वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही आहे, माझ्यापर्यंत अजून कोणी आलेलंही नाही आहे। परंतु मी CP ऑफिसला निवेदन दिलं, नगर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि मुकुंदवाडी पोलीस स्टेशनलाही निवेदन दिलेलं आहे आणि मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे जे PI आहेत त्यांच्या समक्ष निष्पन्न झालेलं आहे की संजय हळनोर यांनी कोणाला शिवीगाळ केलेली वगैरे नाही आहे आणि ही तक्रार खोटी आहे, हे साहेबाला स्वतः मान्य आहे। CP साहेबांनी याबाबत आपल्या काही चर्चा झाली त्यांच्याशी? नाही, CP साहेबाचा आम्हाला वेळच मिळाला नाही, भेटच झाली नाही, त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट इथं विभागीय आयुक्त कार्यालयाला आलो। आता विभागीय आयुक्त कार्यालयात कोणाशी चर्चा झाली? चर्चेला आलात? कोणी तुम्हाला बोलवलं? नाही, अजून काही। ऑल इंडिया बंजारा टायगर फोर्सचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठोड हे 3 ऑक्टोबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत, परंतु त्यांच्या या आंदोलनाकडे प्रशासनानं लक्षच दिलेलं नाहीये। इतरांच्या आंदोलनाला अख्खं मंत्रिमंडळ येतं पण मागासवर्गीयांकडे कुणाचंच लक्ष जात नाही। म्हणून शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी बंजारा टायगर फोर्सचे मराठवाडा उपाध्यक्ष सुधीर पवार हे 23 ऑक्टोबरला इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या पुंडलिक नगर येथील संपर्क कार्यालयासमोर सकाळी 10:30 वाजता आत्मदहन करणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। आमच्या बंजारा समाजातर्फे काही मागण्या शासनाला दिलेल्या होत्या, त्या पूर्ण अंमलात आणल्या नाही म्हणून उपोषण 3 तारखेपासून सुरू आहे। आमचे संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड
यांनी 3 तारखेपासून तास 15 दिवस झाले तरी शासनाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मी आज रोजी एक निवेदन दिलं आहे कार्यालयामध्ये, आयुक्त कार्यालयामध्ये पण दिलं, जिल्हाध्यक्ष कार्यालयामध्ये दिलेले आहे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पण पाठवलं आहे. तरी आमच्या या संपूर्ण जितक्या मागण्या आहेत जर त्यांनी मान्य केल्या नाही, आज 15 रोजीपासून आमचे बेमुदत संपावर बसलेले आमरण उपोषण करत आहे, तरी अजून कोणी येऊन भेटले नाही. तरी यांच्या शासनाच्या व प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मी सुधीर पवार, बंजारा टायगर्स उपाध्यक्ष मराठवाडा, मी स्वतः 23 रोजी सकाळी 10:40 बहुजन समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे यांचे पुंडलिकनगर येथील कार्यालयात समोर जाऊन मी 23 तारखेला सकाळी 10:40 स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शासनाला आणि प्रशासनाला कंटाळून व माझ्या कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळू राहिला, आमच्या समाजाला व विमुक्त भटक्या जाती समाजाला न्याय नाही भेटू राहिला, यांना असं वाटू राहिलं की यांच्याकडून कोणतेही कार्य केल्या जाणार नाही. यासाठी हा मी ठोस निर्णय घेऊन माझं स्वतःचं आत्मदहन केल्यानंतर आमच्या समाजातील पूर्ण कार्यकर्त्यांचे डोळे उघडतील, समाज एकत्रीकरण होतील व शासनाकडे जे मागण्या केलेल्या आहे माझ्या आत्मदहनाने जर ते पूर्ण होत असेल तर मी स्व इच्छेने माझ्या समाजासाठी मी आत्मदहन करत आहे. नाव माझं सुधीर उत्तम पवार, मी ऑल इंडिया बंजारा टायगर मराठवाडा उपाध्यक्ष. जय सेवालाल, जय हिंदुस्तान. मनपाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, हेल्मेट सक्तीमुळे कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर, पार्किंग मात्र मोकळीच. मुस्लिम मायनॉरिटी काउन्सिलचा लॉंग मार्च नाशिकमध्ये, विविध ठिकाणी स्वागत. आणि बंजारा टायगर फोर्सचा अतुल सावेंच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा DGN केबल नेटवर्कवरील Act 20 न्यूज. नमस्कार.